नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला पहिला प्रश्न पडला असेल मला असं बघून की का असे झोपून व्हिडिओ घेतला नाही. तर खरं सांगते, मला रात्री 2 वाजल्यापासून एवढं पोट दुखतं आहे आणि कंबर दुखतं आहे. 2 गोळ्या घेतल्या. जोपर्यंत त्या गोळ्यांची पावर होती तोपर्यंत बरं वाटलं, पटपट कामं आवरली. त्या गोळ्यांची पावर उतरली तसं परत चालू झालं बघा दुखणं, बरं का. आणि किती वेळा सकाळी उठल्यापासून किती वेळा तरी बघा पाण्याच्या बॉटलने शेकवते. गरम पाणी आहे, गरम पाण्याच्या बाटलीने शेकवते किती वेळा तरी. आता परत थंड झालं पाणी. कंबर आणि पोट एवढं दुखतं आहे, काय सुचत नाही आणि काय नाही काय नाही. कपड्यांच्या घड्या मारायच्या पण तशाच आहेत बघा, नाही बघा. कपड्यांच्या घड्या मारायच्या पण तशाच राहिले आहे. सगळं भांड्यांपासून राडा पडला आहे किचनवरती भांडी पण तशीच आहेत. कसं आहे ना, माणूस चांगला असलं तर काय वाटत नाही. माणूस म्हणजे कशी कामं करतो, पण कोणाचंही कुठल्याही माणसाचं, कोण लेडीज असू दे, जेंट्स असू दे, लहान लेकरं असू दे, कुणाचंही दुखायला लागेल की माणूस एकदम पूर्ण पार थकून जातो आहे आजाराने. दुखणं बेकार हो, खरंच. तर शरीर आहे ते दुखणारच, पण दुखणं एवढं बेकार ना. विचार करणारे खूप वाईट विचार करतील, पण चांगले आहे ते चांगलाच विचार करतील, बरं का. प्रत्येकाचं शरीर, प्रत्येकाला सगळ्यांना दुखणं हे आहेच. तुम्हाला दुखणं चुकलं नाही आहे, ते तर आहेच. तर बघा, दुपारपासून दुखतं आहे. तर दुपारच्या जेवणात भांडी सगळी बेसिंगमध्ये सगळं राडात असं पडलं आहे. किचन सकाळी आवरलं होतं, परत वरण वगैरे फोडणी दिल्यानंतर सगळं वरती राडा पडला आहे. स्वयंपाक केल्यानंतर मला 12 वाजता घेऊन आले शाळेतून, जेवण केलं आणि तेच इथं आडवी पडली बघा, झोपली. पण झोप लागते कुठं, झोप कुठे लागणार आहे. थोडीच दुखतंय तर झोप लागते का माणसाला. कंबर दुखते, पोट दुखते. शेजारचं आहे ना, शेजार आहे, ऑपरेशन आहे, त्यामुळं भयंकर त्रास होते मला सकाळी बघा. ह्याची गोळ्या घेतल्या 2, कंबरेवरच्या आणि पोट दुखत्याच्यावरच्या. एक पहिली गोळी घेतली 2 वाजता, बरं नाही वाटलं, काहीच नाही फरक पडलं. म्हणून दुसरी एक गोळी घेतली, ती लय पावरची होती गोळी. घेतली गोळी आणि ह्याला मुलाला सोडून बिडून आली, आवरलं, चपाती भाजी केली. एक एक पाणी, कपडे, फरशी. आणि पहिलं मी चहा केला थोडासा आणि चहाने बिस्किटं खाल्ले. तिला पण दिलं, मी पण खाल्लं. काय चक्कर काय थांबते का. मुलाला शाळेत सोडायला पण जावं नव्हतं. सकाळी पण शाळेत सोडायला गेली 7 वाजता. मुलाने धरलं मला, म्हटलं धर बाबा, मला चक्कर येते. सकाळी घाईघाईत खाता पण नाही आलं. त्याला सोडून आल्यानंतर काहीतरी 10:30-11 वाजता काहीतरी खाल्लं असेल, 10:30 वाजता काहीतरी. एवढा अशक्तपणा, एवढा थकवा आलाय ना, लय म्हणजे लय, बरं का. लय अशक्तपणा आलाय, थकवा आलाय, जाणवते. काय विचारायचं नाही. विचार करणारी लोक खूप विचित्र विचार करतात, माणसंच आहेत, पण समोरच्या लेडीजचे किंवा जेंट्सचे किंवा लेकरांचं विचार करत नाहीत. सगळ्यांना लेकरं बाळा आहेत, पण कसं बोलावं, काय बोलावं, कधी कोणाची परिस्थिती येईल ना, सांगू शकत नाही, माहिती आहे का. तर कुणाच्याही परिस्थितीवरती हसू नका. पहिली गोष्ट, कुणाच्याही परिस्थितीवरती हसू नका. वेळ बदलाय वेळ लागत नाही, परिस्थिती बदलाय वेळ लागत नाही, माहिती आहे का. तर चला, सगळ्यांना बाय.